दुकानात घुसून तोडफोड करून दहशत माजविणाऱ्या गुंडांची अंबड पोलिसांकडून धिंड। नाशिक जुने सिडको शिवाजी चौक परिसरात दिनांक 11 ऑगस्ट सायंकाळी 6:30 सुमारास 4 ते 5 गुंडांनी एका कापड दुकानात घुसून तेथील कर्मचाऱ्याला लोखंडी रॉड तसेच जवळ असलेल्या हत्यारांनी मारहाण करून दुकानात तोडफोड करून संपूर्ण मार्केटमध्ये दहशत पसरविली होती। अंबड पोलीस स्टेशनचे गुन्हे पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर दाखल होत आरोपींना जेरबंद केले होते। मात्र परिसरातील भीतीचे वातावरण कायम होते व या आरोपींवर खरंच कारवाई झाली का अशा प्रकारचे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले जात होते। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील या गुंडांप्रती असणारी भीती दूर करण्यासाठी अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडळकर, तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रौंदळ, सहपोलीस कर्मचारी योगेश शिरसाट, अनिल गाढवे, संजय सपकाळ, मयूर पवार, झनकर यांनी दिनांक 15 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास ज्या परिसरात या गुंडांनी दहशत माजविली होती त्याच परिसरात आरोपींची धिंड काढून खऱ्या अर्थाने नागरिकांच्या मनात बसलेली गुंडांविरुद्धची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला। अंबड पोलिसांच्या या कारवाईचे जुने सिडको परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांनी कौतुक करून स्वागत केले आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।